नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित सहर्ष स्वागत करतोय। आज आपण बघणार आहोत अंगणवाडी मुख्य सेविका सुपरवायझर परीक्षा 2025 अंतर्गत भरती संदर्भात जे अपडेट आलेले आहे, नेमकी जाहिरात कधी प्रसिद्ध होणार आहे आणि एकूण किती पदासाठी ही जाहिरात असणार आहे, याचा जो सिलेबस आहे तो पण बघितला जाणार आहे। त्याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। एकूण जे पद आहे 272, यासोबतच तुम्हाला कोणाला फॉर्म भरता येणार आहे, कोण पात्र आहेत, कोणत्या महिला पात्र आहेत, या संदर्भात पण पात्रता बघण्यात येणार आहे। याकरिता आपल्याला शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, व्हिडिओला लाईक करायचा आहे। तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला नेक्स्ट अपडेट तुमच्यापर्यंत एक्झाम रिलेटेड सर्व गोष्टी पोहोचणार आहेत। ओके, जास्त वेळ न घेता आपण पाहणार आहोत। त्याकरिता तुम्हाला अंगणवाडी सुपरवायझर परीक्षेकरिता आयसीडीएस विषयासहित सर्व विषयाकरिता बॅच स्टार्ट झालेली आहे। स्पेशल अंतर्गत भरतीकरिता 272 पदाची जी जाहिरात तुमची प्रसिद्ध होणार आहे। याकरिता यामध्ये तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण, सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर बघायला मिळणार आहेत। टेस्ट सिरीज, ईबुक नोट्स, व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधा पण असणार आहे। तर बॅच जॉईन करण्याकरिता आपल्याला 8010 45 77 60 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे। आपला अधिकचा वेळ न घेता जे अपडेट आहे आलेली आहे, जीआर आहे, त्या संदर्भात माहिती बघूया आपण। एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, नवी मुंबई, कधीचा आहे जीआर? 4 फेब्रुवारी 2025 चा आहे। ओके, तर यामध्ये काय नमूद केलेलं आहे त्यांनी आपण बघूया। महत्वाचं आहे ते बघूया, म्हणजे जागा वगैरे काय दिलेलं आहे। अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका घटक संवर्गातील सेवा प्रवेशाचे सुधारित नियम तयार करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये नामनिर्देशाने, सरळ सेवा व पदोन्नती कोट्यातील निवडीने भरावयाचे प्रमाण 50% असे निश्चित करण्यात आलेले, 50-50% असे निश्चित करण्यात आलेले आहे। पदोन्नती कोट्यातील पदे, भरावयाची पदे शासन धोरणानुसार, मर्यादित विभागीय परीक्षा धोरणानुसार मानसेवी अंगणवाडी सेविका व मिनी अंगणवाडी सेविका ते मुख्य सेविका किंवा पर्यवेक्षिका परीक्षा नियमावली ही शासन स्तरावरून संदर्भ क्रमांक 2 नुसार निश्चित करण्यात आलेली आहे असून यांचा मर्यादित विभागीय परीक्षा म्हणजे तुमचा अंतर्गत मुख्य सेविका, अंगणवाडी मुख्य सेविकेचा अभ्यासक्रमही शासन स्तरावरून निश्चित करण्यात आलेला आहे। सदरील अभ्यासक्रम या पत्रासोबत आपल्या माहितीस्तव व कार्यवाही स्तव देण्यात येत आहे, याची संपूर्ण महिला भगिनींनी नोंद घ्यायची आहे। काय दिलेलं आहे त्यांनी, किती जागेचा संदर्भ दिलेला आहे बघूया आपण। जो जीआर आलेला आहे आपल्यापर्यंत, यामध्ये नमूद केल्याप्रमाणे महिला व बाल विकास शासन पत्र दिनांक 5 सप्टेंबर 2024 म्हणजे 3 ते 4 महिन्यापूर्वीचं हे पत्र आहे, मागच्या वर्षीचं। यामध्ये त्यांनी या पत्रानवे मुख्य सेविका नागरी प्रकल्पातील सरळ सेवेकरिता पण खुश खबर आहे। 128 पदे व पदोन्नती कोट्यातील अंतर्गत भरतीचे 272 पदे भरण्याकरिता शासन स्तरावरून मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे। त्यांना परमिशन दिलेली आहे पदे भरण्याकरिता। त्यानुसार सदरील पदे भरण्यासंदर्भात आयुक्तालय स्तरावरून कार्यवाही चालू आहे। मर्यादित विभागीय परीक्षेसाठी आता बघायचं आहे पात्रता काय दिलेली आहे, कोणत्या महिला फॉर्म भरू शकतात। यामध्ये ज्या वर्षी विभागीय परीक्षेचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्यांच्या वयाची गणना त्या वर्षाच्या वित्तीय वर्षाच्या दिनांक 1 जानेवारी 2025 रोजी गणण्यात येईल। दिनांक 1 जानेवारी रोजी ज्यांचे वय 45 वर्षापेक्षा अधिक नसावे, म्हणजे 45 वर्षापेक्षा अधिक नसणाऱ्या महिला, तसेच त्यांची नियमित सेवा किमान 10 वर्ष असावी, म्हणजे तसेच त्यांनी शासनाच्या माहिती तंत्रज्ञान संचालनालयावरील संगणक अर्हता परीक्षा जाहिरातीच्या दिनांक अथवा अर्ज सादर करण्याच्या अगोदर MSCIT उत्तीर्ण केलेली असणे गरजेचं आहे। यामध्ये तुम्हाला हिंदी आणि मराठी विषय नसेल तर सूट देण्यात आलेली आहे। जीआर प्रसिद्ध झालेला आहे अंगणवाडी मुख्य सेविकेकरिता। ओके, तुम्हाला आता काय काय सांगितलेले आपण थंबनेल मध्ये, जाहिरात कधी येणार आहे, पात्रता सांगितलेली आहे, अभ्यासक्रम पण आपण पाहणार आहोत। अभ्यासक्रम पाहण्यापूर्वी जाहिराती संदर्भात तुम्हाला माहिती दिली जाणार आहे। अंगणवाडी मुख्य सेविका, ओके रेड मध्ये लिहूया, तुम्हाला दिसेल व्यवस्थित। अंगणवाडी मुख्य सेविका कोणती परीक्षा आहे, आता आपण पद बघितलेले आहेत। अंतर्गत भरती
ज्या डिपार्टमेंटल एक्झाम आहेत तुमच्या अंगणवाडी सेविकांकरिता 272 पदाची आहे, पदभरती होणार आहे आणि याची जाहिरात टीसीएस कंपनी मार्फत कशी होणार आहे परीक्षा? ऑनलाईन स्वरूपामध्ये. बऱ्याच महिलांचे कॉल येत आहेत, परीक्षा ऑफलाईन होणार आहे का? ऑफलाईन परीक्षा होणार नाही, निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. ऑनलाईन परीक्षा टीसीएस कंपनी मार्फत. कोणामार्फत भरली जाणार आहे पेपर? जागा टीसीएस कंपनी मार्फत. आणि ही जाहिरात आहे एप्रिल महिन्यामध्ये, म्हणजे येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याकरिता तुम्हाला अभ्यासाला सुरुवात करायची आहे. ओके, जाहिरात सांगितलेली आहे आणि टीसीएस कंपनी मार्फत ऑनलाईन स्वरूपामध्ये 272 पदाकरिता परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायची आहे, या परीक्षेकरिता कॉम्पिटिशन खूप जास्त असणार आहे. बरोबर आहे का? जास्त असणार आहे, निगेटिव्ह सिस्टीम असणार आहे. त्यामुळे ज्या महिला जास्त अभ्यास करणार आहेत, परफेक्ट अभ्यास करणार आहेत आणि थोडकेच प्रश्न सोडवणार आहेत, 100 पैकी 80 अटेम्प्ट करणार आहेत आणि चांगला स्कोर मिळवणार आहेत, त्यांचं अंतिम निवड यादीमध्ये नाव असणार आहे. ओके, याचा सिलेबस बघूया आपण. जास्त वेळ न घेता सिलेबस काय दिलेला आहे, अभ्यासक्रम थोडा वेगळा दिलेला आहे. सरळ सेवा परीक्षा, सरळ सेवा भरतीपेक्षा अभ्यासक्रमामध्ये थोडा जे मार्क डिस्ट्रीब्युशन आहे त्यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. तर बघूया आपण. त्या पत्रामध्ये त्यांनी नमूद केल्याप्रमाणे मराठी आहे, सरळ सेवेला 10 गुण असतात, 10 प्रश्न 20 गुणांकरिता. परंतु अंतर्गत मध्ये जो सिलेबस आहे तुमचा 20 प्रश्न 10 गुणांकर. हे बघा, स्क्रीनशॉट पण आपण युट्यूबला बघताय तर स्क्रीनशॉट पण आपल्याला घेता येणार आहे. ओके, तर इंग्रजी या विषयाचे 10वीचा स्तर असणार आहे. 10 प्रश्न किती मार्काकरिता? 20 मार्काकरिता ही परीक्षा कंडक्ट केली जाणार आहे. पुढे आहे मराठी, 10वीचा स्तर, मराठी माध्यम, 20 प्रश्न 40 गुण. सरळ सेवेला तुम्हाला 10 प्रश्न 20 गुणांकरिता विचारले जातात, या ठिकाणी 20 प्रश्न 40 गुणांकरिता. त्यानंतर सामान्य ज्ञान, संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे इतिहास, भूगोल, राज्यघटना, बेसिक सायन्स, चालू घडामोडी याचा समावेश 12वीचा दर्जा असेल. मराठी माध्यम 40 गुण 80 मार्काकरिता, 40 प्रश्न 80 गुणांकरिता, एक प्रश्न 2 गुणांकरिता विचारला जाणार आहे. पुढे दिलेला आहे विभागाचे विषय, म्हणजे कोणता आहे टेक्निकल विषय तुमचा? आयसीडीएस, महिला व बाल विकास आयुक्तालयातील अंमलबजावणी करण्यात येत असलेले कायदे व योजना. महिला व बालके यांच्या योजना यांचं पुस्तक, नोट्स आपल्या अकॅडमीमध्ये प्रिंटेड नोट्स अवेलेबल आहे. फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला घरपोच 8 दिवसामध्ये मिळून जाईल. जे परीक्षा आहे एकूण प्रश्न 100 आहेत आणि गुण आहेत 200. बरोबर, एक प्रश्न 2 गुणांकरिता असणार आहे. परीक्षेचा कालावधी 1.5 तास, 90 मिनिटाचा कालावधी असणार आहे. यामध्ये तुम्हाला पेपर सॉल्व्ह करायचा आहे. परीक्षेचं स्वरूप आहे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी म्हणजे एमसीक्यू, मल्टिपल चॉईस क्वेश्चन. ओके, एक प्रश्न 4 ऑप्शन आपल्याला दिले जाणार आहेत. पुनश्च एकदा मी उल्लेख करतो, कोण महिला फॉर्म भरू शकणार आहेत अंतर्गत भरतीकरिता? ज्यांचा 10 वर्षाचा अनुभव आहे अंगणवाडी सेविका म्हणून आणि ज्यांचे वय 45 वर्षापेक्षा कमी आहे, त्या महिला येणाऱ्या जाहिरातीमध्ये पात्र आहेत फॉर्म भरण्याकरिता. त्याकरिता तुम्हाला काय करायचं आहे आतापासूनच तयारी, की तुमचे जे फॉर्म आहे, फॉर्म भरण्यापूर्वी जे डॉक्युमेंट लागतात, अपलोड करावे लागतात, ते फॉर्म डॉक्युमेंट तुम्ही आतापासूनच काढून ठेवायचे आहे. महिलांमध्ये मॅरेज सर्टिफिकेट असेल, लग्न झालं असेल तर, किंवा तुम्ही गॅजेटमध्ये नावाचा उल्लेख असणं पण गरजेचं आहे. तर तुमच्याकरिता, फक्त तुमच्याकरिता आरोग्य विभाग असेल किंवा विविध विभागामध्ये ज्या जागा निघणार आहेत त्याकरिता 25 तारीख लास्ट दिलेली ऑफरची 2000 रुपयामध्ये तुम्हाला कोणतीही बॅच जॉईन करता येणार आहे. यामध्ये बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी, फार्मासिस्ट, आरोग्य सेवक, आरोग्य पर्यवेक्षक आहे, लॅब टेक्निशियन, अंगणवाडी सुपरवायझर अंतर्गत आणि सरळ सेवेकरिता ही ऑफर आहे. यासोबतच आपल्याकरिता एक विशेष मेंटरशिप बॅच अंगणवाडी सुपरवायझर सरळ सेवेची चालू आहे, अंतर्गतची पण मेंटरशिप बॅच चालू आहे. रेग्युलर बॅच पेक्षा यामध्ये काय असतं तर तुम्हाला पर्सनल गायडन्स केलं जातं. तुमचा टाइम टेबल अगोदर तुमच्याकडे दिला जातो, फॉरवर्ड केला जातो. त्या टाइम टेबल नुसार तुमचा अभ्यास करून घेतला जातो. ओके, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज सॉल्व्ह करून घेतल्या जातात. टेस्ट झाल्यानंतर तुमचा अनालिसिस, दुसऱ्या दिवशी व्हिडिओ अनालिसिस घेतलं जातं. त्यासोबतच पर्सनल मेंटॉर, 10 विद्यार्थी मागे एक शिक्षक असतो. तुमचे जे प्रॉब्लेम आहेत, अभ्यासाचे जे कन्सेप्ट क्लिअर करायचे राहिलेले असतील त्या संदर्भात तुम्हाला संपूर्ण माहिती आणि 100% या बॅच मध्ये सिलेक्शन होण्याच्या दृष्टीने तुमच्याकडून वर्कआउट करून घेतलं जातं. ही 100% यशाची हमी देणारी मेंटरशिप बॅच आहे.
ओके, याची कमी फी आहे, तुम्ही कॉल करून विचारू शकता 8010457760 या नंबरवरती. तसेच आपल्याला हा जो व्हिडिओ आहे ज्या अंतर्गत जाहिराती संदर्भात, जाहिरात कधी येणार आहे, कोण घेणार आहे, परीक्षा कधी होणार आहे, सिलेबस काय आहे, पात्रता काय असणार आहे, कोण फॉर्म भरू शकते, या संपूर्ण बाबी संदर्भात तुमच्या मनामध्ये ज्या शंका होत्या त्या संपूर्ण आता मला वाटते दूर झाल्या असतील व्हिडिओ पाहिल्यानंतर. तर आपल्याला व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक करायचा आहे. तसेच जर आपण नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे. तसेच तुमच्या मैत्रिणीपर्यंत, महिला भगिनीपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर पण करायचा आहे. ओके, आपण जर ऍप डाउनलोड केलं नसेल तर लिंक प्रोव्हाइड केलेली आपल्याला, ऍप डाउनलोड करू शकता, डेमो क्लास बघू शकता. आणि सर्वात महत्वाचं, तुम्हाला योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. लास्ट एक्झाम आहे, कारण तर 2025 मध्ये 25 झाल्यानंतर 26 मध्ये सगळ्या परीक्षा एमपीएससी मार्फत कंडक्ट केल्या जाणार आहे. ओके, धन्यवाद सर्वांचे. पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.